सेंद्रिय कर्ब कमी असल्याचे तोटे काय काय बघूया. एक तर बॅक्टेरियांची संख्या कमी होते. दुसरी गोष्ट ओलावा टिकून राहत नाही जमिनीत. त्याच्यानंतर मुळांना कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. याचं कारण असं आहे, बॅक्टेरिया तिथं जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मुळांना ऑक्सिजन पोचवण्याचं काम करत असतात. चौथी गोष्ट अशी आहे की जमीन भुसभुशीत न राहिल्यामुळं जमीन चोपण तिकडे चालते, क्षारांचं प्रमाण वाढतं. भरमसाठ लागवडीमुळं आणि वारंवार पाणी दिल्यामुळं पाण्याच्या पाया लवकर लवकर येतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पीक जर तुम्ही उन्हाचं बघायला गेला तर ते असं सुकल्यासारखं दिसतं. म्हणजे ओल धरून कमी ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळं पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्या लागतात आणि लवकर दिल्यामुळं क्षारांचं प्रमाण हे जमिनीत वाढत असतं. एवढे तोटे सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळं होतात. आता सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं काय होतं, म्हणजे सेंद्रिय कर्बाची जमिनी जर वाढला तर काय काय होते बघा. बॅक्टेरियाची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत राहते आणि पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्या लागत नाहीत आणि पीक लवकर सुकत नाही. दुसरी गोष्ट, पीक तजेलदार राहतं आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो मुळांना जमिनीत पिकांना. त्यामुळं पिकांची वाढ अतिशय चांगली होते. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.